नाशिक महानगरपालिका निवडणूक, संधी आव्हानांचं स्पष्ट राजकीय चित्र। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणं अधिक स्पष्ट होत चालली आहेत। दीर्घ काळानंतर होणारी ही निवडणूक केवळ स्थानिक सत्तेसाठी नाही, तर राज्यातील बदललेल्या सत्ता कारणाची चाचणी म्हणून पाहिली जाते। सत्ताधारी आणि विरोधक दोघांसमोरही संधी आणि आव्हानं स्पष्ट समोर आली आहेत। भाजपकडे राज्यातील सत्ता, मजबूत संघटन आणि अनुभवी नेतृत्व ही मोठी ताकद आहे। शहरात पक्षाची पकड भक्कम असली तरी इच्छुक उमेदवारांची गर्दी, अंतर्गत नाराजी आणि गटबाजी ही भाजपसाठी अडचण ठरू शकते। शिवसेनेसाठी शिंदे गट राज्यातील सत्तेचा लाभ, निधी उपलब्धता आणि भाजपातील नाराजी घटकांना आकर्षित करण्याची संधी आहे। मात्र संघटनात्मक कमकुवतपणा आणि प्रभावी स्थानिक नेतृत्वाचा अभाव ही मोठे आव्हान आहे। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे जिल्ह्यातील मंत्रिपदाचा प्रभाव आणि सत्तेतील सहभाग ही जमेची बाजू असली तरी शहरात मजबूत संघटन आणि प्रभावी चेहरे नसणे ही मर्यादा आहे। उद्धव ठाकरे गटाकडे जुना शिवसैनिकांचा आधार आहे, पण संघटनातील शिथिलता आणि स्वबळावर लढण्याची अडचण जाणवते। मनसेकडे राज ठाकरे यांचा करिश्मा आणि वाढती संघटनात्मक ताकद आहे, मात्र स्थानिक नेतृत्वाचा अभाव आणि मतांचं विभाजन ही चिंता आहे। काँग्रेस, शरद पवार गट आणि इतर पक्षांचे यश युती, आघाडी आणि स्थानिक समीकरणांवरही अवलंबून राहणार आहे। एकूणच नाशिक महानगरपालिका निवडणूक चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची चिन्ह दिसत आहेत।